व्यक्तीच्या ठिकाणाच्या स्थळाच्या नावात मी असतो म्हणून मला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सौंदर्य. सर्वनाम नामाऐवजी मला वापरले जाते म्हणून मला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, हा. मी विशेषण. मी नामाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून मला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ सुंदर आणि गोड. मी कोणती कार्यकृती दाखवतो म्हणून मला क्रियापद असे म्हणते. खेळणे, चालणे, पोहणे. मी शब्दयोगी अव्यय. मी शब्दाला जोडून येते म्हणून मला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ वर, खाली, इकडे, तिकडे. मी क्रिया विशेषण अव्यय. मी क्रियापदाबद्दल विशेष म्हणजे जास्त माहिती सांगते म्हणून मला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ हळूहळू, पटपट, सावकाश. केवळ प्रयोगी अव्यय. मी आनंद, दुःख, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करते म्हणून मला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. शब्बास, अरे अरे, वाह. मी उभयान्वयी अव्यय. मी दोन वाक्ये किंवा दोन शब्दांना जोडण्याचे काम करते म्हणून मला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ व, पण, परंतु इत्यादी.